नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोड भाग 2 मध्ये नाना जानकीला कुलूप, किल्ली आणि कड हे असं खुणावून खुणावून सांगत असतात. पण मात्र नानांच्या कोड्याचं उत्तर हे जानकी सौमित्र यांना कोणालाही काहीही कळलेलं नसतं. जानकी नानांना विचारत असते, नाना नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र शेवटी नानांना खोकला येतो, त्यांना त्रास होऊ लागतो. जानकी नानांना पिण्यासाठी पाणी देते आणि त्यांना शांत करत असते. नानांना त्रास होताना पाहता जानकी आता म्हणते, नाना राहू दे, तुम्ही फार ना स्ट्रेस घेऊ नका, जाऊ देते, आपण त्याच्यावरती नंतर बोलू. मग त्याच्यानंतर आता इकडे नाना लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतात की मला जे म्हणायचंय त्याचा अर्थ तुला कळायला पाहिजे जानकी. नाना आता विचार करत असतात की मला जे सांगायचंय त्याचे संकेत जानकीला मिळू दे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे शर्वरीने जानकीचं घर पूर्ण असं उद्ध्वस्त केलेलं असतं. म्हणजेच की ती इकडे तिकडे फाईल शोधत असते. शर्वरीने सगळं घर उलथपालथ केलेलं असतं. मग त्याच्यानंतर शेवटी शर्वरी ही सक्सेसफुल होतेच आणि तिला जानकी एंटरप्राइजेसच्या टेंडरची फाईल शेवटी सापडतेच. शर्वरी तिची ती फाईल्स ओपन करते आणि त्याच्यामधनं त्या कागदाचे सगळे फोटोज काढते. तेवढ्यात आता इकडे ऋषिकेश घरी येत असतो. आता इकडे ऋषिकेश सुद्धा घरी येण्यासाठी निघालेला असतो. ऋषिकेश येतच असतो आणि शर्वरी आता त्या फाईलचे फोटोज काढत असते. शर्वरीचे ते फोटोज काढून झालेले असतात आणि ती आता ऐश्वर्याला सेंड करत असते. पण मात्र तेवढ्यात लगेच मागणं आता ऋषिकेश येतो. शर्वरी तर पूर्ण घामाघूम झालेली असते, पूर्ण घाबरून गेलेली असते आणि ऋषिकेश आता शर्वरीकडे पाहतो आणि शर्वरी आश्चर्याने ऋषिकेशकडे पाहायला लागते. मग आता ऋषिकेश विचारतो, शरू तू इथे काय करतीयस? तर मग आता शर्वरी सांगते, मी सहज इथून जात होते तर मी वहिनीला भेटायला आले होते. ऋषिकेश आता जानकीला आवाज देत असतो, पण मात्र जानकी घरामध्ये नसते. जानकीला शर्वरीनेच तिकडनं पाठवून दिलेलं असतं. मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश विचारतो, जानकी कुठे? तर मग याच्यावरती शर्वरी सांगते, ती कोणाला तरी डब्बा घेऊन गेलीये. शर्वरी आता म्हणते, नक्की कोणाला ते मला माहिती नाही, पण मात्र मी तिचीच वाट बघत होते. मला आता उशीर झालाय, मी निघते. शर्वरी तिकडनं निघून जाऊ लागते, पण मात्र ऋषिकेश शर्वरीला थांबवून घेतो. ऋषिकेशने थांब म्हणल्यानंतर शर्वरी तर आता पूर्ण घाबरून गेलेली असते आणि आता ऋषिकेश शर्वरीला म्हणतो की तू नक्की जानकीलाच भेटायला आली होतीस ना? शर्वरी आता म्हणते, हो अर्थात तिलाच भेटायला आले होते, मला तिची आठवण आली आणि म्हणून आले भेटायला. आणि मग त्याच्यानंतर शर्वरी आता ऋषिकेशची नजर चोरते आणि आता लगेच तिकडनं निघून जाते. पण मात्र ऋषिकेशला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. शर्वरी इतक्या सहज घरी येणं शक्यच नाही आणि ऋषिकेश आता विचार करू लागतो की नेमकं ती का आली असेल आणि मला असं बघितल्यानंतर ती निघून का गेली. ऋषिकेश आता कपाट उघडतो आणि ती फाईल पाहू लागतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या गाडीमध्ये बसून कुठेतरी चाललेली असते. पण मात्र तेवढ्यात तिला शर्वरीचा मेसेज येतो. ऐश्वर्या शर्वरीचा मेसेज पाहते आणि लगेच गाडी थांबवून घेते. शर्वरीने ते टेंडरचे सगळे फोटोज टाकलेले असतात आणि ते आता ऐश्वर्या पाहते तर तिला खूप आनंद होतो. ऐश्वर्या आता लगेच स्वतःशीच खुश होत विचार करत म्हणते, मी तर पहिल्यांदाच लंगड्या घोड्यावरती पैसे लावले आणि चक्क मी जिंकले सुद्धा. आता ही बातमी लगेच मला डॅडाला सांगावी लागेल. आता ऑप्शनला मजा येईल. मागच्या वेळी जानकीच्या हातून मी ऋषिकेशचं कड हिसकावलं होतं. आता उद्या ऋषिकेशकडून जानकी एंटरप्राइजला मिळणारं ते टेंडर मी हिसकावील. त्यानंतर इकडे दुसरीकडे आता जानकी घरी जायला निघालेली असते. तर मग आता सौमित्र जानकीला हसत म्हणतो की थँक्यू सो मच वहिनी, तू तर अख्ख्या घरासाठीच पिठलं घेऊन आलीस. जानकी आता म्हणत असते, मला थँक्यू काय म्हणताय, शेवग्याच्या शेंगांचं पिठलं हे सगळ्यांना आवडतं हे मला माहिती आहे. तुम्हाला सुद्धा आवडतं ना? नक्की खा आणि सगळ्यांना द्या. माझे जे डब्बे आणि पिशव्या आहेत ना ती मी नंतर गुलाबदादाकडनं मागून घेईल. याच्यावरती आता सौमित्र सुद्धा हो हो बोलतो आणि मग त्याच्यानंतर सौमित्र जानकीला म्हणतो, नाना हे जे कुलूप, किल्ली, कड हे जे बोलत होते त्याचं काही तुला समजलं का? जानकी आता म्हणते, मी सुद्धा त्याचाच विचार करत होते भाऊजी, पण मात्र आता इकडे सौमित्र म्हणत असतो, जे काय असेल ते आपण ते शोधून काढू, बाकी आपण टचमध्ये राहू. जानकी आता म्हणते की हो नक्कीच राहू. जानकी आता तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र आता सौमित्र म्हणतो, अगं वहिनी थांब, घरामध्ये ऐश्वर्या नाहीये. पण मात्र आता जानकी म्हणते, कारण माझ्या घरी शर्वरी वंश आहेत. आता सौमित्र म्हणतो, म्हणजे शरू तुझ्या घरी आली आहे? तर मग जानकी आश्चर्याने खुश होत म्हणते की हो, किती दिवसांनी त्या माझ्या घरी आल्यात आम्हाला भेटण्यासाठी. मला इथे यायचं होतं म्हणून मी थोडा वेळ घरी बसा असं त्यांना सांगितलं. पण मात्र ते त्यांना जास्त वेळ ताटकळत ठेवायला नको, मी निघते. मग त्याच्यानंतर सौमित्र सुद्धा ठीक आहे असं म्हणतो आणि मग आता सौमित्र लगेच जानकीला तिकडनं सोडण्यासाठी जाऊ लागतो. पण मात्र तेवढ्यात लगेच ऐश्वर्याची गाडी त्यांना येताना दिसते. जानकी आणि सौमित्र दोघी खूप घाबरून जातात. मग त्याच्यानंतर त्यांना काय करावं काहीही सुचत नाही
नाही. सौमित्र जानकीला सांगतो तू मागच्या दाराने निघून जा. तर मग आता त्याच्यानंतर जानकी लगेच तिकडनं धावत धावत मागच्या दाराने निघून जायला निघते. ऐश्वर्या आता घरामध्ये येतच असते. पण मात्र तेवढ्यात लगेच देवी आईचा उदो उदो म्हणत म्हणत आता तिथे दारामध्ये एक जोगकीन येते. ती जोगकीन भंडारा उधळत असते आणि मग त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या त्या जोगकिनीकडे पाहतच असते. जानकी आता तिथेच बाजूला येऊन उभी राहते आणि मग त्याच्यानंतर त्या जोगकिनीचं सगळं बोलणं ऐकत असते. ती जोगकीन आता इकडे ऐश्वर्याला म्हणते, आली माझी देवी लाख उंबरे फिरून, देवीला आतमध्ये घे ती देईल तुला काढून. हळदी कुंकवाचा करांडा आण देवीला लाव, देवीची ओटी भर तिला गजरा माळ. मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा आता हे सगळं देवी आईचं त्या जोगकिनीचं बोलणं ऐकते आणि जानकी देवी आईचे आशीर्वाद घेते. पण मात्र आता ती जोगकीन देवी आईचा जय जयकार करत असते. हे ऐश्वर्याला काहीही समजत नाही. ती मूर्ख ऐश्वर्या लगेच ओरडत म्हणते, अगं थांब ना, जरा हळू बोल, किती मोठ्या मोठ्याने ओरडतीयेस. ऐश्वर्या त्या जोगकिनीचा अपमान करत म्हणते, हे काय देवी, अगं देवी ना देवारातच भारी दिसते, तिला ना असं बाहेर घेऊन इकडे तिकडे फिरायचं नसतं. फिरतेस तर फिरतेस पण वर काहीतरी मागतेस सुद्धा, अगं कशाला करतेयस हे सगळं. तर मग आता ऐश्वर्या तिकडनं निघून जाऊ लागते. तर मग ती जोगकीन लगेच म्हणते, अगं पोरी कलियुग आहे ग, आणि काय ग या घरातली देवी सुद्धा बाहेरच तर पडलीयस ना. इकडे जानकी आता ते सगळं ऐकत असते आणि ती जोगकीन नेमकं काय बोलते याचा सगळा अर्थ जानकीला समजलेला असतो. पण मात्र त्या मूर्ख ऐश्वर्याच्या सगळं डोक्याबाहेरचं असतं. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या तिला म्हणते, मी तुला म्हटलं ना मी बिझी आहे म्हणून, नंतर ये. मग आता याच्यावरती ती जोगकीन म्हणते, देवीच्या मोरणा नंतरला काही अंतर नसतं. आजवर या दारातनं देवी कधी माघारी नाही गेली आणि हक्काची माहेरवाशिनी ती, तिला असं माघारी पाठवू नकोस. आई जर रुसली ना तर तुमच्या जगण्याची गाडीच फसली असं समज. मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा आता ते सगळं बोलणं ऐकत असते. मग आता जानकीला ते सगळं काहीही नको असतं म्हणून जानकी आता शांतपणे त्या गोष्टीवरती विचार सुद्धा करत असते. ऐश्वर्या आता त्या जोगकिनीच्या समोर येते. तिच्या डोळ्यात डोळे घालत तिला निडरपणे बोलते, याची भीती घालून तुला नेमकं काय सिद्ध करायचंय. ऐश्वर्याच्या इगो आणि ॲटिट्यूड पुढे ती देवीला सुद्धा जुमानत नसते. ऐश्वर्या आता त्या जोगकिनीला म्हणते, मी तुला म्हटलं ना नंतर ये म्हणून, ये ना एखाद दिवशी फुरसतमध्ये ये, मग बोलूयात आपण. तर मग आता ती जोगकीन म्हणते, तुला नंतर फुरसत मिळेल पण बरकत मिळेल का. राहिलं आता, तुला वेळ जर नसेल ना तर दुसरं कोणाला तरी पाठव. ती जोगकीन आता विचारते, या घरची थोरली सुनबाई कुठे आहे. ऐश्वर्या आता खूपच रागावते आणि आता चिडत लगेच त्या जोगकिनीला म्हणते, हे काय इथे समोर उभी आहे, तुला दिसत नाहीये का. आता जानकी सुद्धा शांतपणे ते बोलणं ऐकत असते आणि तिला त्या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो. ऐश्वर्या आता म्हणते, या घरची थोरली सून ही मी आहे. आधी जी होती ना ती फ्रॉड होती, म्हणूनच तर तिला धक्के मारून घराबाहेर काढलं ना. गेली ती तिची निघून. मग त्याच्यानंतर ती जोगकीन आता गोड्यामध्ये बोलत ऐश्वर्याला सांगू लागते, अंधाऱ्या दिवाचा ठेवा आणि लाखात एक मिळतो असा दिवा, अशी आहे ती. अगं या घरची लक्ष्मी आहे ती आणि तुम्ही तिला हकलून दिलं. इकडे आता जानकी त्या जोगकिनीचं बोलणं ऐकते आणि जानकीला खूप छान वाटत असतं. ती जोगकीन आता म्हणू लागते, या घरच्या लक्ष्मीसोबत सरस्वती सुद्धा गेली आणि म्हणूनच बघ हे घर कसं तुझं भकास दिसतंय. ऐश्वर्या आता म्हणते, हा काही भकास बिकास दिसत नाही, हा फक्त पेंट गेलाय, नेक्स्ट मॅन करणार आहे रिटच, छान होईल मग, डोंट वरी, काळजी नको करू, निघा आता. ऐश्वर्या आता त्या जोगकिनीला तिकडनं काढून देण्याचा प्रयत्न करत असते. ती जोगकीन आता घराकडे अशी एकटक पाहत असते. ते सगळं पाहता ऐश्वर्या लगेच विचारते, अशी आमच्या घराकडे काय बघतीयस. हे बघ बाई, मी काय तुझी ओटीबीटी नाही भरणार, निघ चल इकडनं. ऐश्वर्या तिच्या त्या घाणेरड्या स्वभावापुढे साधं देवाला सुद्धा मानत नसते. मग त्याच्यानंतर ती जोगकीन आता इकडे ऐश्वर्याला म्हणते, नक्की तू बाई आहेसच आहे ना. मग बाई ना आईचा अपमान कधीच करायचा नसतो. मग त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणते, तू जातेस का, मी तुला नाहीतर हाताला धरून घराबाहेर काढीन. इकडे आता ऐश्वर्याचं बोलणं पाहता जानकी सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहत असते. कारण जोगकिनीला आणि देवी आईला हे असे शब्द कधीच वापरायचे नसतात हे त्या मूर्ख ऐश्वर्याला माहीतच नसतं. ऐश्वर्या आता इकडे घरामध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करून घेते आणि त्या जोगकिनीचा मानपान तिला काहीही करत नाही आणि तसंच तिला घराबाहेर ठेवते. ती जोगकीन आता म्हणते, कोण कोणत्या रूपामध्ये आपल्या दारात येते ना हे आपल्याला नाही कळत. आज तू मला नाही तर या देवी आईला घराच्या बाहेर काढलंय. आणि त्या जोगकिनीच्या डोळ्यामध्ये चक्क अश्रू आलेले असतात. पण याचा परिणाम आता घरातल्या सगळ्यांना दिसल. ती जोगकीन आता घराच्या बाहेर असते आणि ती आता शाप देत म्हणते, दुःख दारिद्र्य सगळं या घराच्या अवतीभोवती बसतील, इडापिडा तर काही टळणार नाही. त्या जोगकिनीचा तळटा आता घराला लागत असतो आणि ती आता खूप रागात बोलत असते. हे सगळं जानकी सुद्धा ऐकते आणि ती सुद्धा खूप घाबरून गेलेली असते. ती जोगकीन आता म्हणते, या घरामध्ये दाही दिशाला धावाल पण मात्र सुख काय तुम्हाला मिळणार नाही. जोगकीन आता रागात तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र जानकी लगेच आता तिच्या समोर येते आणि तिचे पाय पकडत म्हणते, आई मला माफ कर
कर ग. आई माफ कर, ती चुकली. जोखीन आता जानकीच्या डोक्यावरती हात ठेवत तिला म्हणते की बरं झालं पोरी तू भेटलीस, मला खूप आनंद झाला. पण आता या घरामध्ये काहीही राहिलेलं नाहीये. उद्या काय होणार आहे हे आज माहिती नाही. मला जाऊ दे आता इकडनं. ती जोखीन तिकडनं निघायला लागते तर जानकी तिला थांबवते आणि तिला म्हणते की असं हे अभद्र काही बोलू नकोस. आई अगं प्रेमळ आहेत ग या घरची माणसं. ती आज तुझ्या सेवेला नाही आली यासाठी मी हात जोडून तुझी माफी मागते. मग आता त्याच्यानंतर देवी आई म्हणते तू कशाला चिंता करतेस, तू तर इथे राहत नाही ना. तर मग आता इकडे जानकी म्हणते पण माझं मन या घरामध्ये राहतं. अगं हे घर माझं आहे. आई तू थांब, या घरातल्या दुसऱ्या सुनेला मी तुझी ओटी भरायला लावते. जानकी तिकडनं जाऊ लागते पण मात्र ती जोखीन म्हणते ज्या घरामध्ये माझ्या आईचा अपमान झालाय ना त्या घरामध्ये मी थांबणार नाही. जानकी तिला पोटतिकीने सांगत असते की आई अगं असं काही बोलू नको, तू माझ्या घरी चल, मी तुझी ओटी भरते, पण माझ्या घरातल्यांवरती असं नाराज नको हो. तर मग आता जानकीची दया त्या आईला येते. जानकी आता जोखीनीला सांगत असते आजवरती माझ्या घराने तुझी मनोभावे पूजा केली आणि त्यांच्यावरती तू अशी नाराज होऊ नको. मी जेव्हा या घरामध्ये परत येईल ना तेव्हा अगदी मनोभावे तुझी पूजा मी इथे करेल, अगदी मी तुझी खणाराने ओटी भरेल. त्याच्यानंतर आता जोखीन म्हणते कमनशिबी येते आणि तिच्यामुळे हे घर. हे बघ पोरी, आजचा दिवस खूप शुभ आहे. तू कुंकुमार्चन कर, तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील. तुझ्या मनातले जेव्हा प्रश्न सुटतील ना तेव्हा या घराचं नशीब उजळेल. तर मग आता त्या जोखनीचं ते सगळं बोलणं पाहता जानकी सुद्धा तिला म्हणते की माझ्या घराचं नशीब उजळायला मी कधी काहीही करू शकते. गाभारा जर उजळायचं असेल तर वातीला जळावंच लागतं. माझी सगळी करायची तयारी आहे आई. मग त्याच्यानंतर आता जोखीन जानकीला म्हणते की चल माझ्या बरोबर आणि ती लगेच आता जानकीला तिच्या घरी घेऊन जाते. आणि मग त्याच्यानंतर आता ती जोखीन कुंकुमार्चनाची सुद्धा तयारी करते आणि जानकी देवी आईची पूजा करत असते. देवी आईच्या अंगावरती कुंकू टाकत असते. जानकी थोडं थोडं करत देवी आईच्या अंगावरती कुंकू टाकत असते. ती मूर्ती कुंकवाने पूर्ण भरत असते. जानकी आता ते देवी आईला म्हणते की देवी आई माझ्या कुटुंबावरती माझ्या घरावरती कायम तुझी कृपा असू दे, सगळ्यांचं भलं होऊ दे. नानाच्या कुलूप किल्ल्याविषयी बोलताय ते कुठे आहेत ते मला सापडू दे. त्याच्यासाठी मला काहीतरी मार्ग दाखव. हे कोडं मला काही केल्या सुटत नाहीये. आता जानकी नेमकं मनात काय बोलली हे इकडे जोखीला समजतं आणि जोखीन लगेच बोलू लागते की कोडं पडलेल्या सुटत नाही, कुलपाची किल्ली सापडत नाही. आता ती जोखीन कोड्यात बोलू लागते की पार्वतीने दिलंय लेकाला दान, लक्ष ठेवून बघ आणि उघडे ठेव कान. कळशावरती प्रकाश पडताच उजवतो देव्हारा, तू गाव सारं ढुंडाळलंय झाली मथुरा काशी. ती जोखीन बोलत असते आणि ही जी जोखीन कोड्यात बोलत असते त्याचा अर्थ आता जानकीला समजून घ्यायचा असतो. त्याच्यामुळे जानकी सुद्धा अगदी कान उघडे ठेवून त्या जोखीनीचे बोलणं ऐकत असते. जोखीन आता म्हणते माझे सापडले माझे धन देवी आईच्या पायाशी. कोडं केलेलं सुटत नाहीये आणि कुलपाची किल्ली सापडत नाही. जिथं शोधायला पाहिजे तिथे कोणीच शोधत नाही. मग त्याच्यानंतर ती जोखीन बोलत असताना जानकीला बरोबर नाना असंच काहीतरी सांगत होते असं लगेच आता समजू लागतं. जानकी आता त्या गोष्टीवरती विचार करू लागते. नाना असंच कुलूप किल्ली असं काहीतरी सांगत होते. जोखीन आता म्हणते की माऊलीने दिलंय आणि धन्याने विकलंय, हातातल्या सोन्यातच तुझं उत्तर दडलंय. त्याच्यानंतर आता ती जोखीन देवी आईची तिची मूर्ती असते ती आता उचलते. ती मूर्ती उचलल्यानंतर त्याच्या खाली गोल असा ठसा उमटलेला दिसतो. जानकीला लगेच आता समजतं की नाना कडं असंच काहीतरी बोलत होते. आता त्याच्यानंतर पार्वती आईने ऋषिकेशला ते कडं दिलं हे जानकीला आठवतं. ओवीच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी ऋषिकेशने ते कडं विकलं ते जानकीला आठवतं. आणि जेव्हा जानकी त्या सोनाराच्या दुकानामध्ये ऋषिकेशसाठी कडं आणायला गेली होती तेव्हा जानकीला तिथे पार्वती आईने दिलेलं कडं दिसलं होतं. पण मात्र ते कडं आता ऐश्वर्या हिसकावून घेऊन गेली. जानकीला आता चांगलंच समजतं की ऋषिकेशचं कडं म्हणजे या कुलूप आणि किल्लीचं उत्तर ऋषिकेशच्या कड्यात आहे. पण जानकी आता विचार करू लागते की कसलं कुलूप आणि कसली किल्ली. आता इकडे जानकी देवी आईचा आशीर्वाद घेते आणि आता विचार करू लागते की नेमकं काय असेल. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सयाजीरावांना भेटायला आलेली असताना आता इकडे ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते की दादा बघा नीट आता येणारे मज्जा. सयाजीराव म्हणतात की मजा तर येणारच आहे, मागच्या वेळी शेत नांगरून पैसे ते दोघं जिंकले होते, टेंडर जिंकून आता यावेळी आपण त्यांना हरवूयात. ऐश्वर्या आता म्हणते की दादा तो पूर्णपणे हरलाय, आता आपण आपली खेळी खेळायची. तसं सुद्धा आपल्याकडे ऋषिकेशच्या पोटेशनचे फोटो तर आलेलेच आहेत, त्याने जो रेट लावलाय ना त्याच्यापेक्षा 1 रुपया कमी भाव आपण आपला लावायचा आणि मग आपल्या कंपनीला टेंडर भिडण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. सयाजीराव आता म्हणतात आयडिया चांगली आहे पण भाव बदलणं ही सोपी गोष्ट नाहीये, भाव बदलला तर सगळंच बदलतं, समजा काही रेट बघून करावं लागेल. सयाजीराव म्हणतात अगं आजच आहे ऑप्शन. याच्यावरती ऐश्वर्या म्हणते मग उद्यावरती ढकला. कोण आहे आहो तुम्ही दादा? सयाजीराव विखे पाटील. तुम्ही जे ठरवाल ना तेव्हा ऑप्शन होईल.
त्यानंतर जानकी आता घरी चाललेली असते आणि विचार करत असते, आज मला जे काही कळलंय ना ती खूप मोठी गोष्ट आहे. हा फक्त योगायोग नाही तर देवी आईने दिलेला मला दैवी संकेत आहे. कुलूप किल्ली मधलं कोड सुटलंय, ऋषिकेशचं कडं हे कळलंय. पण आता मला कुलूप आणि किल्लीचा अर्थ शोधावा लागेल. ते कडं नेमकं सयाजीरावांच्या हातामध्ये आहे आणि मला काहीही करून त्या कड्यापर्यंत पोहोचायचंय. त्या कड्यातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. त्याच्यानंतर आता इकडे सयाजीराव आणि ऐश्वर्या एकमेकांशी बोलत असताना सयाजीराव म्हणतात की हे होऊ शकतं, आता मी ऑप्शन उद्यावरतीच ढकलतो. पण त्या शर्वरीनं कोटेशनचे पाठवलेले फोटो खरे आहेत ना? तर मग ऐश्वर्या म्हणते, अहो डॅडा, खरे म्हणजे 100% खरे आहेत. आणि तसंही त्या शरूमध्ये खोटं बोलायचे काही गट्सच नाहीयेत. म्हणजे ती असं खरं पचकणार नाहीये कोणासमोर, कारण तिला पैशाची गरज आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ती खरं बोलेल. इकडे सयाजीराव म्हणतात की तू म्हणतेस ना तर काही टेन्शन नाही, पण उद्या आपण त्या ऋषिकेश आणि जानकीची चांगली जिरवूयात. मागच्या वेळेला शेत नांगरून पैन जिंकले होते ना, यावेळेला आपण त्यांच्या नाकावरती टिचून टेंडर जिंकून दाखवूयात. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकी दोघे एकमेकांशी बोलत असतात. तर मग ऋषिकेश जानकीवरती ओढत म्हणतो की एवढी महत्वाची फाईल तू अशी उघड्यावरती ठेवून गेली होतीस, शरू एकटीच होती घरात. तर मग आता इकडे जानकी म्हणते की तुम्हाला काय म्हणायचंय, शर्वरी वंशनी फाईल बघितली असेल. इकडे ऐश्वर्या आणि शर्वरी दोघे एकमेकांशी बोलत असताना शर्वरी म्हणते की वहिनी मला खूप धाकधूक होतीये. ऐश्वर्या म्हणते चिल, टेन्शन नका घेऊ, आणि जरी कळलं ना तोपर्यंत टेंडर माझ्या हातात आलं असेल. मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघेही शरूच्या घरी आलेले असतात आणि आता शरू विचारते तुम्ही इथे काय करताय. ते दोघे आता सोप्यावरती बसल्यानंतर जानकी आता म्हणते, आम्हाला कळलंय की तुम्ही घरी कशासाठी आला होतात. तर शर्वरी लगेच आश्चर्याने ऋषिकेश जानकीकडे बघायला लागते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.